आज 76वा प्रजासत्ताक दिन। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र देशभक्तीचं वातावरण आहे। मग ते शाळा असो, कॉलेजेस असो किंवा कोणतीही सरकारी कार्यालय, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतो। प्रजासत्ताक दिनाचा मुख्य उत्सव देशाची राजधानी दिल्लीमध्ये असतो। कर्तव्य पथावर परेड आयोजित केली जाते, ज्यामध्ये भारतीय सेना, नौदल आणि हवाई दलाचे सैनिक त्यांचं सामर्थ्य दाखवतात। परेडमध्ये लष्करी उपकरणांचं प्रदर्शन, ध्वजारोहण आणि हवाई दलाच्या विमानांचं चित्तथरारक प्रात्यक्षिक हे पाहण्याकरता गर्दी झालेली असते। आणि कर्तव्य पथावरील या सोहळ्याचं महाकव्हरेज आपल्याला न्यूज 18 लोकमतवर पाहता येणार आहे। देशभरात 76वा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय। सगळ्यात जास्त आकर्षण असतं ते दिल्लीचं, कारण दिल्लीच्या कर्तव्य पथावर परेड आयोजित करण्यात येते। आजच्या दिवशीच्या या परेडला फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातून नागरिक दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर दाखल होत असतात। कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्याकरता इंडोनेशियाचे राष्ट्रपती अध्यक्ष प्रेबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत। भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला मुख्य पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती राहणार आहे। हे इंडोनेशियाचे चौथे अध्यक्ष आहेत। राजधानी दिल्लीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते। दरम्यान कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथक सुद्धा सहभागी होणार आहे। इंडोनेशियाची एक टीम होती। डिनरच्या कार्यक्रमादरम्यान म्हणजे डिनर दरम्यान त्यांनी एक हिंदी गाणं प्रस्तुत केलं सगळ्यांसमोर, त्याची झलक आपण ऐकत होतो। पुढे जाऊया। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। राजधानी दिल्लीमध्ये तर कर्तव्य मार्गावर भव्य परेड होणार आहे, त्यामुळे त्या परिसरामध्ये तर अधिक सतर्कता बाळगली जाते। कर्तव्य पथावर आणि आजूबाजूच्या परिसरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिल्ली पोलिसांनी कडक सुरक्षा ठेवलेली आहे। जमिनीपासून आकाशापर्यंत प्रत्येक कोपरा आणि कोपरा सैनिकांच्या देखरेखीखाली आहे। ड्रोनद्वारे इथल्या हालचालींवर लक्ष ठेवलं जातंय। दिल्लीत निमलष्करी दलाच्या 70 तुकड्या तर 15,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत। इथल्या वाहनांची कसून तपासणीही केली जाते आहे। 15,000च्या आसपास पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ही पोलिसांची तुकडी तैनात आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता। ओडिशामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह बघायला मिळतो आहे। ओडिशातल्या पुरी समुद्रकिनारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खास वाळूशिल्प साकारण्यात आलेलं आहे। प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी हे वाळूशिल्प साकारलेलं आहे। याद्वारे देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली। मंदिरात तिरंग्या ध्वजाप्रमाणे फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्रींचा गाभारा आणि नामदेव पायरी इथं झेंडू, शेवंती, कामिनी अशी 1 टन फुलं वापरून सजावट करण्यात आली। आजची सजावट पुणे इथल्या मोरिया ग्रुपचे सचिन चव्हाण यांनी केलेली आहे।
अप्रतिम असा गाभारा तिरंग्याच्या रंगात रंगवण्यात आलेला आहे. फुलांच्या सजावटीने तो बहरून निघालेला आहे. विठ्ठलाचा गाभारा हा अत्यंत आकर्षक असा दिसतोय. काहीच महिन्यांपूर्वी या गाभाऱ्याने रुपडं पालटलेलं आहे. या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात शासकीय इमारतींना तिरंगी रंगाची आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. दिल्लीतील इंडिया गेट तसंच राष्ट्रपती भवन तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालेलं आहे. तर मुंबईतील मंत्रालयालाही तिरंगी रंगाचा साज चढवण्यात आलाय. अनेकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय.